नमस्कार. नवीन पेन्शन नियमांबाबत सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPSमुळे पेन्शनच्या गणितात मोठे बदल झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की काही विशिष्ट अटींमुळे अनेक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये, 2026चे महत्त्वाचे अपडेट्स आणि पेन्शन नाकारली जाण्याची मुख्य कारणे पाहणार आहोत. प्रथम पाहूया UPSची मुख्य वैशिष्ट्ये. 1. 50% पेन्शनची खात्री. जर तुमची सेवा 25 वर्ष पूर्ण असेल तर शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. 2. किमान पेन्शन. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शनची हमी देण्यात आली आहे. 3. कौटुंबिक पेन्शन. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनच्या 60% रक्कम मिळण्याची तरतूद यामध्ये आहे. 4. महागाई भत्ता. या पेन्शनवर महागाई निर्देशांकानुसार वेळोवेळी वाढ देखील मिळेल. 2026 वर्षासाठी काही महत्त्वाचे बदल लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिला बदल म्हणजे सरकारी योगदान. सरकारने आपला वाटा 14% वाढवून आता 18.5% केला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा पेन्शन फंड अधिक मजबूत होईल. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे विकल्प निवडण्याची मुदत. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत नवीन योजनेचा पर्याय निवडण्याची संधी आहे. तसेच आता प्राण क्रमांक मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात आली आहे, जेणेकरून निवृत्तीनंतर पेन्शन सुरू होण्यास उशीर होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पेन्शन कोणाला मिळणार नाही? 10 वर्षांपेक्षा कमी सेवा. जर तुमची एकूण सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणत्याही पेन्शनचा लाभ मिळणार नाही. राजीनामा दिल्यास. सेवा पूर्ण होण्यापूर्वी स्वेच्छेने राजीनामा दिला तर पेन्शन हक्क संपुष्टात येऊ शकतात. नियमबाह्य गुंतवणूक. NPS मधून काढलेली 60% रक्कम जर नियमानुसार परत केली नाही तर UPSचा लाभ घेताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. शिस्तभंग. गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास सरकार पेन्शन रोखू शकते. तर मित्रांनो, हे होते पेन्शन योजनेचे नवे नियम. योग्य वेळी योग्य माहिती घेऊन आपला पर्याय निवडा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या कर्मचारी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.